हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 4. नुपूरने शक्तिसिंहाच्या खोलीत प्रवेश केला आणि ती बघू लागली. खोली अतिशय व्यवस्थित होती. सगळं जिथल्या तिथे होतं. भला मोठा बेड, दोन्ही बाजूला साईड टेबल, त्यावर नाईट लॅम्प, साईडला भला मोठा वार्डरोब, मोठमोठ्या खिडक्या, त्यांना झुळझुळीत पडदे, समोर मोठे शोकेस, शोकेसमध्ये टीव्ही, म्युझिक सिस्टम आणि इतर बरेच काही. वार्डरोबला लागून ड्रेसिंग टेबल, त्यावर सर्व व्यवस्थित लावलेले. समोरच्या भिंतीला मोठे पोर्ट्रेट, बहुधा दादासाहेबांचे असेल. रुबाबदार व्यक्तिमत्व. रूममध्ये एअर कंडिशन होते. सगळा थाट अगदी राजेशाही होता. ही रूम पाहिल्यावर कोणाला सांगूनही पटणार नाही. ही रूम खेड्यातली आहे. एखाद्या 5 स्टार हॉटेलची वाटत होती रूम. नुपूर मनाशीच म्हणाली, जे दादासाहेब रसिक दिसतात, एकदा भेटायला पाहिजे त्यांना. तिने कॅसेट पाहिल्या. त्यातली एक सीडी तिने लावली. आपल्या आवडीची गाणी लागताच नुपूर खुश झाली. तिला मनोमन बरे वाटले. तेजस्विनी नुपूरला म्हणाली, आंटी, तुम्हाला एक गोष्ट विचारू? विचार. तुमचे ओठ एवढे लाल कसे, सिनेमातल्या बाईसारखे? तेजस्विनीचा प्रश्न ऐकून नुपूरला हसू आले. नुपूर हसते हे पाहून तेजस्विनी खट्टू झाली. ते बघून आपले हसू आवरीत नुपूर म्हणाली, तेजू, अगं माझे ओठ तुझ्या ओठासारखेच आहे, पण मी लिपस्टिक लावली आहे, त्यामुळे ते लाल दिसतात. म्हणजे काय? मी लावले तर माझेही ओठ लाल होतील? हो, लावा ना मला. तेजू, माझी पर्स खाली आपण बसलो होतो तेथे आहे, तू आणतेस? आणते, पण आधी लावा ना मला. काय ते? पर्समध्ये आहे लिपस्टिक. तू पर्स आण, मग लावते तुला. तेजस्विनी पळतच जिना उतरली. पर्स घेऊन धावत आली. ही घ्या, आता लावा. नुपूरने पर्समधून लिपस्टिक काढली. तू अशी जवळ येऊन बैस पाहू. तेजस्विनी नुपूरच्या जवळ येऊन बसली. थोडे तोंड उघड हा. एवढे बास. नुपूरने तिला लिपस्टिक लावली. जा बघ आरशात, तुझेही ओठ लाल झाले. तेजस्विनी ड्रेसिंग टेबलाच्या आरशासमोर उभी राहिली. अव्वा, खरेच की माझेही ओठ लाल झाले. आवडले? खूप आवडले. याला लिपस्टिक म्हणतात. घे, ठेव तुला. खरेच? मलाही? माझी आठवण म्हणून असू दे. तेजस्विनीने लिपस्टिक घेतली. त्या छोट्या जीवाला खूप आनंद झाला होता. गाणी ऐकता ऐकता नुपूर बेडवर आडवी झाली. डोक्यावर हात घेऊन ती पडली होती. तेजस्विनी काहीतरी करीत होती आणि नुपूरला जाणवले, जिन्यावरून कोणीतरी येतंय. तोच तेजस्विनी आनंदून म्हणाली, पप्पाजी आले. नुपूर उठून बसण्याचा प्रयत्न करीत होती. तोच त्या खोलीत शक्तिसिंह आला. आपल्या बेडवर अनोळखी मुलगी. त्याच्या रागाची चक्रे भराभर फिरली. आधीच तो रागात होता. कोण तुम्ही? इथे काय करता आहात? उठा आधी आमच्या बेडवरून. पप्पाजी, ह्या नुपूर आंटी आहेत. काकाजी बरोबर आल्यात. मला हे लावले त्यांनी. लिपस्टिक पुढे केली तिने. आता कुठे शक्तिसिंहाचे लक्ष तेजस्विनीच्या चेहऱ्याकडे गेले आणि राग अनावर झाला त्याचा. आमच्या मुलीला लिपस्टिक लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? त्याच्या आवाजातील राग आणि जरब हृदयाचा ठोका चुकवणारी होती. तेजस्विनीने हट्ट केला म्हणून तिचे बोलणे मध्येच अडवीत, ती लहान आहे, तिला काय कळते? पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे होते. ही असली थेर आमच्या इथे चालत नाही. अक्कल काय गहाण टाकली तुम्ही? हे पहा मिस्टर, अक्कल वगैरे काढू नका. नुपूर अवसान आणून म्हणालीच. बाईजा, बाईजा. शक्तिसिंहाचा आवाज थरथरत घुमला. बाईजा जिन्याच्या पायरीजवळच उभी होती. शक्तिसिंह आल्याची जाणीव झाली तेव्हाच तिच्या लक्षात आले, काहीतरी घडणार, आणि तसेच झाले. ती लगबगीने तेथे आली. ही बेडशीट, उशी, कवर सारं काढून घे. पुन्हा माझ्या बेडवर नको. बाईजाने पटकन बेडशीट ओढले, उशी कवर काढले
आणि ती चटकन निघून गेली. नुपूरलाही खूप राग आला. माणूस आहे की कोण? मी मी अनटचेबल नाही आहे. तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्या सारख्यांशी बोलणे म्हणजे जाऊ ते थोबाड रंगून तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे ना तो घाला, पण कृपा करा तुमच्या शहरात जाऊन घाला. हे काय तुमचे बोलणे झाले? माझा असा अपमान करण्याचा अधिकार नाही तुम्हाला. शक्तिसिंहाने तिच्याकडे रोखून पाहिले. मान आहे का तुम्हाला? तेव्हा अपमान टोचायला लागला. तरण्या टाठ्या मुलाबरोबर घरदार सोडून हिंडताय. समजते तुमची लायकी काय असेल ती. यू यू शट अप. तोंडाला येईल ते बरडता आहात तुम्ही. शी. शक्तिसिंहाचे बोलणे ऐकून संतापले होते नुपूर. संतापाने ती थरथरत होते. शक्तिसिंह तिच्या जवळ गेला, अगदी जवळ. म्हणा आता, मी गावंढळ आहे. तुमची मैत्रीण म्हणालीच आहे. बरोबर आहे तिचे, तुम्ही गावंढळच आहात. नुपूरच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. तो एवढ्या जवळ होता त्यामुळे ती मनातून घाबरलीही होती. तिचे वाक्य ऐकून शक्तिसिंह बेभान झाला. चला चाल तेव्हा आमच्या रूममधून. त्याने नुपूरला ढकलले. एका पायावर जोर देऊन उभी असलेली नुपूर त्याच्या ढकलण्यामुळे धाडकन खाली पडली. पडताना तिच्या कपाळाला बेडचा कोपराही लागला. आई ग! नुपूर कळवळली. एकाच वेळी पायातून आणि डोक्यातून कळ गेली. शक्तिसिंह त्या खोलीतून बाहेर पडला. त्याला त्याचा राग आवरत नव्हता. गाडी घेऊन तो वाड्याबाहेर पडला. तेजस्विनी घाबरून उभी होती. जे काही घडले ते ती समजू शकत नव्हती. पण घडले ते वाईट एवढे तिच्या बालबुद्धीला कळले होते. शक्तिसिंह बाहेर पडताच ती नुपूरच्या जवळ गेली. आंटी, रडू नका. पप्पाजी रागवले ना तुम्हाला माझ्यामुळे? तेजस्वींना रडू आले. नुपूरने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी उठून उभी राहिली. डोळ्यातून अश्रू आणि कपाळातून रक्त वाहत होते. तेजू, तुझे काही चुकले नाही. तू रडू नकोस. बायजाला बोलाव जरा. बायजा अक्का, ओ बायजा अक्का. बायजा त्या खोलीत आली आणि नुपूरकडे बघून घाबरली. अग बाई रगात, असं कसं हो झालं? बायजा, मला माझ्या खोलीत समोरच्या वाड्यात घेऊन चल. सावरत नुपूर म्हणाली. अव, आता आईसाहेब येत्याल. थांबावाईच. चल, मला इथे क्षणभरही थांबायचे नाही. बायजाच्या मदतीने ती जिना उतरली आणि हळूहळू चालत आपल्या रूममध्ये आली. जा आता तू, आणि तेजू तूही जा. बायजा आणि तेजस्विनी निघून गेल्या आणि नुपूर, स्वतःला कसेबसे सावरलेली नुपूर स्फुंदून रडू लागली. झालेला अपमान, झालेली जखम सारच सहन करणे तिच्या आवाक्याबाहेरचे होते. ती रडत होती. आईसाहेबांची वाट पाहणारी बायजा आईसाहेब येताच पुढे झाली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून आईसाहेबांनी विचारले, बायजा, अगं काय झाले? तू अशी घाबरलेली का आहेस? आईसाहेब, समज विपरीत झाले बघा. तिच्या या वाक्याने आईसाहेब गोंधळल्या. नीट सांग बघू, काय झाले? आईसाहेब, त्या पाहुण्याबाई होत्या ना? नुपूर, त्यांचे काय? अहो, त्यांच्या आणि दादासाहेबांचं लय भांडण झालंय. दादासाहेब लय म्हणजे लय चिडल्या ती, आणि पाहुण्याबाईच्या डोक्यातून रगात येत होतं बघा. डोक्यातून रक्त? अगं बाई, चल आधी, चल आत आधी, बघू दे त्यांना. पाहुण्याबाई हत नाही. गेल्या कुठं? समोर त्यांच्या खोलीत सोड म्हणाल्या, म्हणून शान सोडून आले बघा. आणि दादासाहेब? काय ठाव नाही, गाडी घेऊन गेल्या ती. आईसाहेबांनी हातातले पूजेचे ताट बायजाकडे दिले आणि त्याच पावली त्या नुपूरकडे जाण्यासाठी निघाल्या. काय झाले कोण जाणे. रक्त येईपर्यंत बाई ग. शक्तिसिंहाचा राग म्हणजे विचारायलाच नको. तरी पण पाहुण्याबरोबर भांडायचे म्हणजे. आईसाहेब विचार करीत तेथे आल्या. आईसाहेब पुढे झाल्या. नुपूर बेडवर पडून रडत होती. नुपूर, बघू कुठे लागले आहे? रडू नका तुम्ही. आईसाहेब, नुपूरला पुढे बोलता येईना. हुंदक्यावर हुंदके येत होते. तिच्या डोक्यावर थोपटत आईसाहेब म्हणाल्या, नुपूर, सांभाळा स्वतःला. काय झाले आहे सांगता का मला? तुम्ही सांगितल्याशिवाय कसे समजणार? नुपूरला त्यांच्या बोलण्याने आणखीनच रडू आले. काय सांगायचे यांना? आपला झालेला अपमान. तिचे रडणे वाढले.
नुपूर शांत व्हा पाहू, बघू डोक्याला किती लागले आहे. त्यांनी तिला उठण्यास भाग पाडले. तिच्या कपाळातून रक्त येत होते. खरंच की रक्त येत आहे. रक्ताचे काही नाही, पण झालेला अपमान त्याचे काय करू मी. नुपूर शांत व्हा, आधी जखमेवर पट्टी बांधायला पाहिजे. मी बायजाला बोलावते. नको, फर्स्ट एड बॉक्समध्ये आहे सर्व, मी मदत करते. आधी पट्टी बांधूया. नुपूर उठली. तिने फर्स्ट एड बॉक्समधून साहित्य काढले. कापसाने जखम पुसून काढली. फारशी मोठी नव्हती जखम. तिने त्यावर पट्टी लावली. शाबास. आईसाहेबांनी शाबासकी दिली. चला आता भूक लागली असेल, जेवून घ्या. मला नाही जेवायचे. असे करू नये. माणसांचा राग अन्नावर काढू नये. आईसाहेब, मला काही नको. मला माझ्या घरी जायचे आहे. इथे नाही राहणार आता. शक्तिसिंहाचे चुकले. मी माफी मागते. आईसाहेब, प्लीज तुम्ही माफी मागू नका, प्लीज. बरं बाई, राहिलं. तुम्ही चला जेवायला. आईसाहेब, प्लीज, मला आग्रह करू नका. रडत रडत नुपूर म्हणाली, मला जेवण जाणार नाही, इच्छाही नाही. बाईसाहेब, सरकार आल्यात ती. येताय नवं? हं, येते. तू जा. बरं झालं बाई, हे घरात नव्हते. नाहीतर एक विनंती करू तुम्हाला. आईसाहेब सांगा, हे जे काही घडले ते कृपा करून यांच्या कानावर जाणार नाही, याची दक्षता घ्या. नाहीतर आजपर्यंत जे या वाड्यात घडले नाही ते घडेल. तुमचा झालेला अपमान ह्यांच्या कानावर गेला तर बाप लेकात वाद होईल. नुपूर काहीच बोलली नाही. नुपूर, ऐकता ना माझे? ठीक आहे, निघते. तुमचे जेवणाचे ताट इथेच पाठवते, खाऊन घ्या. नका पाठवू. आईसाहेबांनी नुपूरच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्या निघून गेल्या. नुपूरला रडू आवरत नव्हते. इथे क्षणभरही राहण्याची तिची इच्छा नव्हती. कधी एकदाचे सर्वजण परत येतील असे झाले तिला. थोड्या वेळाने ताट घेऊन बायजा आली. नुपूरने ताट परत पाठवले. आईसाहेब स्वतः परत ताट घेऊन आल्या. राग सोडा, खाऊन घ्या. तुम्ही जेवला नाही तर आम्हाला बरे वाटणार नाही. आईसाहेब, जेवण जाणार नाही. मला घरी जायचे आहे. तुम्ही काही सोय करू शकता? जयसिंहाला येऊ दे. अशा कसं जाणार तुम्ही? काय घडले ते सांगाल? आईसाहेब, तेजस्विनीने लिपस्टिक लावण्याचा आग्रह केला म्हणून मी तिला लिपस्टिक लावली. हा मोठा गुन्हा झाला का? नाही, लिपस्टिक लावली तर बिघडले कुठे? तेच तुमच्या मुलाला आवडले नाही आणि त्यावरून ते वाटेल तसे बोलले मला. अगदी नको नको ते बोलले. त्याचा राग खूप वाईट आहे, पण एवढ्याशा कारणावरून त्याने असं करायला नको होते. पण ते डोक्यातून रक्त कसे काय आले? आईसाहेबांच्या प्रश्नाने नुपूरला रडू आले. आईसाहेब माईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्यांनी ढकललं मला. आईसाहेबांचा हात एकदम थांबला. शक्तिसिंहाने ढकललं? अशक्य. खरंच त्याने ढकलले आणि मग मी पडले. बेडचा कोपरा लागला. हे म्हणजे फारच झाले. असले असभ्य कृत्य कसे काय त्याच्या हातून घडले? तो तसा नाही. विश्वास ठेवा माझ्यावर, तो तसा नाही. आईसाहेबांचा विश्वास बसत नव्हता. मी याचा जाब विचारीन त्याला, नक्की विचारीन. तो माफी मागेल तुमची. आईसाहेब, हे जे डोक्याला लागले त्याचे दुःख नाही मला, पण ते जे काही बोलले ना, ते शब्द कानात घुमताय माझ्या. फार वाईट बोलले, फार वाईट. त्याचीही माफी मागेल तो. तुम्हाला त्रास करून घेऊ नका. त्रास होतोय आईसाहेब, त्रास होतोय. आईसाहेब नुपूरच्या पाठीवरून थोपटत होत्या. त्या तरी दुसरे काय करणार? तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. शक्तिसिंहाच्या हातून जे काही घडले ते नक्कीच लाजिरवाणे होते आणि ती बोज त्यांनाही लागली होती. आईसाहेब, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. यात तुमचा किंवा जयचा वगैरे काही दोष नाही. पण प्लीज मला जेवणाचा आग्रह करू नका. एवढी एकच मेहरबानी करा माझ्यावर. नुपूरने हात जोडले. आईसाहेबांनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले होते. ठीक आहे, संध्याकाळी चहा बरोबर काही घ्या. आता राहू दे. शांत पडा थोडा वेळ, बरे वाटेल. मी निघू?
आईसाहेब जड पावलांनी निघून गेल्या. बायजाने ताट उचलले. संध्याकाळी नुपूरने चहा सुद्धा घेतला नाही. आईसाहेबांच्या विनवणीकडेही तिने दुर्लक्ष केले. तिला काही खाण्यापिण्याची इच्छा उरली नव्हती. कधी एकदा सगळे परततायत याकडे तिचे लक्ष होते. वेळ जाता जात नव्हती. रात्री पुन्हा जेवणाचे ताट घेऊन बायजासह आईसाहेब आल्या. त्यांनी बरीच समजूत घातली नुपूरची, पण नुपूरने नम्रपणे जेवायला नकार दिलं. आईसाहेबांना खूप दुःख झाले. या वाड्यात प्रथमच असे घडत होते की पाहुणे अपमानित होऊन चहा पाणीच काय जेवणालाही नकार देत आहेत. त्यांना खूप वाईट वाटत होते. बरेच प्रयत्न करूनही नुपूर ऐकत नाही. बघितल्यावर त्या निघून गेल्या. आईसाहेब वाड्यात आल्या आणि थोड्याच वेळात दुपारी गेलेला शक्तिसिंह परतला. आईसाहेब त्याच्या रूममध्ये गेल्या. शक्तिसिंह, काय चालले हे तुझे? काय झाले आईसाहेब? मी त्या पाहुण्याबाईबद्दल बोलते. ते होय, एवढा काय मोठा गुन्हा झाला होता त्यांचा? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एका बाई माणसावर तुम्ही हात उचललाय. आईसाहेब, रागाच्या भरात माझ्याकडून त्यांना धक्का लागलाय. राग असला म्हणून काय झाले? हे असे वागायचे? तुझ्या आबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली तर काय होईल याचा विचार केलास? जयला काय वाटेल? ही काही वागण्याची पद्धत नाही. त्यावेळी खरंच आम्ही खूप रागात होतो. त्यांनी सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नाही. केवढे अपराधी वाटते आहे आम्हाला. चुकलास तू. त्यांची माफी माग. माफी का? काय झाले? वास्तविक तुझी चूक अक्षम्य आहे. ठीक आहे, बिचारी पोर सकाळपासून उपाशी आहे. आमच्याही घशाखाली घास गेला नाही त्यामुळे. आईसाहेब, बायजाकडून ताट पाठवून द्या जेवणाचे. आम्ही माफी मागतो आणि जेवणासाठी त्यांची विनवणीही करतो. ठीक आहे. शक्तिसिंहाचे बोलणे ऐकून आईसाहेबांना बरे वाटले. शक्तिसिंहाने नुपूरच्या रूमच्या दारावर टकटक केली. नुपूरने वळून पाहिले. त्याला समोर बघून नुपूरला राग आलाच, पण आश्चर्यही वाटले. तुम्ही आत येऊ? नको, तरी मी आत येणारच. शक्तिसिंहाने तिच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ बायजाही ताट घेऊन आत आली. बायजाकडे पाहत शक्तिसिंह म्हणाला, ठेव ताट आणि तू जा. बायजाने ताट ठेवले टेबलावर आणि ती निघून गेली. कानाला हात लावी शक्तिसिंह म्हणाला, सॉरी. तुम्हाला काय वाटले? सॉरी, तुम्ही सॉरी म्हणालात म्हणजे झाले? विसरू मी माझा अपमान? हे बोलताना नुपूरचा कंठ भरून आला. खरे म्हणजे मी आधीच खूप रागात होतो. त्यामुळे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर म्हणतात तसे केलेत तुम्ही. एवढा अपमान? नुपूरला पुढे बोलवे ना. शक्तिसिंह पुढे झाला. नुपूरला त्याने खुर्चीवर बसवले. तुम्ही निवांत बसा आणि थोडे शांत व्हा. चुकलेच माझे. मी तरी काय करू? तुमची दुसरी मैत्रीण आहे. त्यांनी माझ्याबद्दल नको तेवढे कटू शब्द वापरले. त्यामुळे मी तुमच्या सर्वांवरच चिडलो होतो आणि लिपस्टिकच्या निमित्ताने सर्व राग तुमच्यावर निघाले. खरंच चुकले आमचे. तुम्ही आता काहीही म्हणा, पण मी तुम्ही केलेला अपमान विसरू शकत नाही. आजपर्यंत मला कधी कोणी असले शब्द वापरले नव्हते. थोडे जेवून घ्या. पाणीही पिणार नाही मी इथे. कधी एकदा घरी जाते असे झाले आहे मला. आईसाहेबही जेवला नाही तुमच्यामुळे. अच्छा, तेवढ्यासाठीच हे माफीचे नाटक? अरे च्या, आल्यापासून हात जोडून म्हणतो सॉरी म्हणतोय आणि तुम्हाला ते नाटक वाटते आहे? शक्तिसिंहाच्या आवाजात धार आली होती. दुसरे काय, आधी पाय मारायचा आणि नंतर पाया पडायचे नाटक करायचे. नुपूरचे बोलणे मध्येच तोडत तो गरजला, बस, खूप ऐकले तुमचे. बऱ्या बोलाने जेवणार की नाही? त्याला राग अनावर होत होता. केव्हापासून आपण हिची माफी मागतोय? चुकले आपले खरे आहे, पण त्यालाही नाटक समजते आहे. म्हणजे काय? नाही जेवणार. काय करणार आहात तुम्ही? नुपूर धाडसाने म्हणाली. त्याची अरेरावीची भाषा तिला सहन झाली नाही. काय करणार मी? थांबा, दाखवतोस. त्याने ताट पुढे केले. ताटातील एक घास उचलला. तो नुपूरच्या तोंडाजवळ आणला. दुसऱ्या हाताने त्याने चक्क तिची मान पकडली. मुकाट्याने खायचे. नुपूरने तोंड आवळून घेतले, पण त्याचा तो रागीट अवतार, मानेवरची त्याची घट्ट पकड तिला सारेच असह्य झाले. तोंड उघडा, नाहीतर
नुपूरने तोंड उघडले. त्याने घास भरवला. पटापटा खायचे, वेळ नाही लावायचा. त्याने एकामागून एक घास द्यायला सुरुवात केली. नुपूर मुकाट्याने खात होती. मनातून ती घाबरली होती. बाई ग, या माणसाचे काही खरे नाही. ताटातले जेवण संपले. आणखीन पाहिजे? नको. ठीक, हे पाणी. नुपूर पाणी प्यायली. गुड. त्याने तिला धरून बेडवर आणले. आता मात्र नुपूर मनातून खूपच घाबरली. झोपायचे शांत, घाबरायचे कारण नाही. त्याने तिच्या अंगावर चादर घातली. गुड नाईट म्हणत तो तेथून निघून गेला. नुपूरने मानेवरून हात फिरवला. मान दुखत होती. माणूस आहे की राक्षस? किती जोराने दाबून धरली होती आपली मान. त्याच्या बोलण्याने आपण रागावून सकाळपासून पाणीही घेतले नव्हते आणि शेवटी त्याच्याच हातून चक्क जेवायला लागले आपल्याला. ती स्वतःवर चिडली. त्याच्यावरचा रागही वाढला. काही पद्धत नाही त्या माणसाला. रानटी, गावंढळ, सॉरी, गुड, प्लीज शब्द आले म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजतो की काय तो? गावातले लोक मान देतात म्हणून हा असा दुसऱ्यांची मान पकडतोय. दुसरे काय? मनातल्या मनात नुपूर त्याच्यावरच खूप चिडली होती. पण सकाळपासून पोटात होणारी कालवाकालव कमी झाली. त्याने रागवून का होईना आपल्याला खायला घातले आहे हे काही तिच्या लक्षात येत नव्हते. ती अगतिक झाली होती परिस्थितीच्या पुढे. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.